पाहतात लक्षवेध न्यूज नेटवर्क. अचूक वेळ अचूक बातमी. 40 वर्षापासून निष्ठेचे फळ राजन पाटील देणार का बालाजी नरोटे यांना बळ? राज्यातील व जिल्ह्यातील सध्याचं राजकारण पाहिलं तर निष्ठावंत म्हणजे काय या वाक्यापुढे प्रश्नचिन्ह तयार होतं. खरं तर राजकारणात निष्ठा काय असते, तत्व काय असतात हे येणाऱ्या काळात आपल्याला पाहायलाही मिळणार नाही. मात्र मोहोळ तालुका याला अपवाद आहे. गेल्या 40 वर्षापासून मोहोळ तालुक्यावर अधिराज्य करणाऱ्या राजन पाटील कुटुंबियांशी मात्र तालुक्यातील अनेक घराणे प्रामाणिक व निष्ठावंत राहिलेली पाहायला मिळतात. त्यापैकीच एक घराणं म्हणजे पोखरापूरचे नरोटे. सध्या पोखरापूर जिल्हा परिषद गटातून इच्छुक असणारे बालाजी नरोटे आजोबा वडील हे राजन पाटील यांचे समर्थक व निष्ठावंतही. अनेक घराणे राजन पाटील यांना सोडून दुसऱ्या पक्षाची घरोबा करत निघून गेले. याला अपवाद मात्र नरोटे कुटुंबीय. वयाच्या 16व्या वर्षापासून बालाजी नरोटे हे बाळराजे पाटील यांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. सध्या ते पोखरापूर गावचे विद्यमान सरपंच आहेत. त्यांनी गेल्या 15 वर्षापासून या भागाचा विकास करण्याचा निर्णय घेतला आणि अनेक प्रश्न मार्गी लावले. यामध्ये पोखरापूर गावातील पाझर तलावासाठी भरीव असा निधी आणत पाझर तलावाचा प्रश्न कायमस्वरूपी मिटवला. तसंच वेगवेगळ्या गावांना जोडणाऱ्या रस्त्याचा प्रश्नही प्रामुख्याने सोडवला. यामध्ये तांबोळे रस्ता, आडेगाव रस्ता, यावली रस्ता तसंच वाड्या वस्त्यावरील जवळपास 40हून जास्त रस्त्यांची कामे देखील बालाजी नरोटे यांनी केली व रस्त्याचे प्रश्न मार्गी लावले. गावातील व भागातील स्मशानभूमीचा प्रश्न, सांडपाण्याचा प्रश्न मार्गी लावला. गावातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गामुळे गावातील प्राथमिक व माध्यमिक शाळा बाधित झाली व गावातील विद्यार्थ्याच्या शाळेचा प्रश्न निर्माण झाला होता आणि शिक्षणाचाही प्रश्न निर्माण झाला. यावर मात करत बालाजी नरोटे व त्यांच्या सहकार्यांनी शाळेसाठी जागा विकत घेऊन बांधकाम केलं. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न सोडवला. त्यांचा स्वभाव देखील शांत आणि संयमी. या भागाला एक कायमचा हक्काचा आपला माणूस मिळावा अशी चर्चा आणि मागणी लोकांमधून होताना दिसते. त्यामुळे तालुक्याचे भाग्यविधाते राजन पाटील यांनी नुकत्याच आपल्या गटात आलेल्या लोकांना उमेदवारी द्यावी की बालाजी नरोटे सारख्या शिलेदाराला, निष्ठावंत शिलेदाराला साथ त्यांची मिळावी हे येणारा काळच आपल्याला सांगेल. काही काळ यासाठी आपल्याला वाटही पाहावी लागेल. तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी पाहत रहा लक्षवेध न्यूज नेटवर्क. आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा